आले. राणी, तू ठीक आहेस ना? हो. अहो सर, तुमच्या हाताला लागलंय ना, मग मी मलम लावू देते पटकन, है ना? तुम्ही बसा, मी मलम लावते. बघू. आणि तू रडतेस? नाही सर, नाही. खोटं बोलू नकोस. तू तू ती चेअर घे आणि इथे बस. राणी, मी काय सांगतोय ती चेअर घेऊन बस इथे. तुला त्रास होतोय का? खाली जे काही घडलं ते आठवतंय ना तुला? आय कॅन अंडरस्टँड. तुझ्यासोबत जे काही घडलं ते कोणासोबतही घडलं असतं तर त्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण तू धीट आहेस. एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा तू उभी राहिलीस आणि सगळं काही केलंस. आणि सगळ्यांना नाही जमत आहे. हो पण सर, जे काही आज घडलं ते घडायलाच नको होतं. माझ्यामुळे आपल्या घरात भांडणं झाली दिवाळीच्या दिवशी. याआधी असं कधीच झालं नसेल. हे सगळं माझ्या पायगुणामुळे होत आहे ना. तू वेडी आहेस का? काय विचार करतेस? हे बघ, असा काही विचार करू नकोस. उलट तुझ्या पायगुणामुळे सगळं काही चांगलं घडतंय या घरात. तू माझा जीव वाचवलास. सण कसे साजरा करायचे, माणसं कशी जपायची ते शिकवलं या घरातल्या लोकांना. सगळ्यात महत्वाची काय गोष्ट केलीस तू? आणि तुझ्यामुळे, जस्ट बिकॉज ऑफ यू, आबांनी पहिल्यांदा प्रेमाने, आपुलकीने, कौतुकाने मला पहिल्यांदा मिठी मारली आहे. आणि हे सगळं तुझ्या चांगल्या पायगुणामुळे घडलंय. हो पण सर, पण आज माझ्या पण काय तुझ्यामुळे? तू मला कळत नाही, तू असा विचार का करतेस? प्रत्येक घरात चांगले वाईट प्रसंग येत असतात ना. सगळे दिवस चांगले असतात का? सांग बरं. नाही ना. बऱ्याचदा असं होतं की माणूस चुकीचा नसतो. परिस्थिती अशी उद्भवते की आपल्या हातात काही नसतं, आपण काही करूच नाही शकत. आणि आपल्या घरात आज जे घडलंय ना तेच घडलंय. आणि प्लीज, तुझा असा पडलेला चेहरा नाही बघवणार मला. दिवाळीच्या दिव्यांसारखा उजळणारा चेहरा बघायचा आहे मला राणीचा. आज जर तुम्ही नसतात तर काही नसतं झालं. त्या आगीला पण माहित नाहीये राणी वाहतं पाणी आहे. कितीही मोठी आग लागली ना तरी राणी तिच्या प्रेमाच्या ओलाव्याने ती आग विझून टाकणार आहे. एवढं सगळं घडलंय आणि तुम्हाला चेष्टा सुचतीये? हो मग, मला तर माझ्या गुरुने शिकवलं. कितीही काही झालं, कितीही संकट आली तरी हसत खेळत राहायचं. आणि संकट आल्यावर त्याला ते
ते दाखवतो तू म्हणतेस ना संकट आलं की ते दाखवायचं काय ते बत्तीशी. हा 32. चला जमलंय मला. काय जमलं? एखादी मुलगी रडत असेल तर तिला कसं हसवायचं जमलंय मला. बर चला मलम लावून घ्या. हो.